गोंदिया जिले के सड़क अर्जुनी तहसील के सौंदड़ में नवनिर्मित ग्रामीण अस्पताल की इमारत का ई लोकार्पण गोंदिया जिले के पालक मंत्री तथा राज्य के सहकार मंत्री बाबा साहेब पाटिल के हस्ते संपन्न हुआ। इस अवसर पर अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्र के विधायक राजकुमार बडोले भी उपस्थित रहे। सौंदड़ में स्थित ग्रामीण अस्पताल जीर्ण अवस्था में होने के कारण 11 करोड़ 56 लाख रुपए की लागत से नए अस्पताल का निर्माण किया गया है। इस अस्पताल में 30 बिस्तरों की अत्याधुनिक सुविधा उपलब्ध कराई गई है। खास बात तो ये है कि इस अस्पताल में मरीजों को ऊपरी मंजिल तक ले जाने के लिए लिफ्ट की भी सुविधा दी गई है। सौंदड़ गांव राष्ट्रीय राजमार्ग पर स्थित होने के कारण यदि सड़क दुर्घटना होती है तो घायल मरीजों को समय पर उपचार मिल सकेगा। साथ ही आसपास के नागरिकों को भी इस अस्पताल का लाभ मिलेगा। विधायक राजकुमार बडोले ने इस अवसर पर कहा कि यह अस्पताल क्षेत्र के लोगों के लिए एक बड़ी सौगात साबित होगा। इस लोकार्पण समारोह में गोंदिया जिला परिषद के अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगनाथम, जिला सर्जन अमरीश मोहबे, सरपंच हर्ष मोदी सहित कई गणमान्य लोग उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान जिला परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर और विधायक राजकुमार बडोले ने अधिकारियों और डॉक्टरों को यह निर्देश दिया कि अस्पताल में आने वाले मरीजों को समय पर उचित चिकित्सा सुविधाएं प्रदान की जाए। आताच नुकतंच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पाटील साहेब यांच्या हस्ते ई लोकार्पण झालं आणि बडोले साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। या ठिकाणी समस्या वगैरे तेवढे नाहीत। आपण जे काही जागा भरती पूर्ण जवळपास पूर्ण आहेत, म्हणजे 24 पैकी जवळपास 21 जागा या ठिकाणी भरलेल्या आहेत। मी जो विषय या ठिकाणी घेतला हा जे स्लीपर लोक असतात, कारण की वास्तू ही मोठी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या मानानं स्लीपर हे 2 आहेत। या ठिकाणी निश्चितपणे त्याची वाढ करावी लागेल, कारण की स्वच्छतेचा विषय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळे ह्या सुद्धा सुविधा पाहणे अत्यंत गरजेचं आहे। हाच आमचा विषय होता। आज ग्रामीण रुग्णालयाचं सौंदडचं ई लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे। अत्यंत प्रशस्त अशी इमारत 11.56 कोटी रुपयाची इमारत या ठिकाणी तयार झाली आणि आज या ठिकाणी ई लोकार्पण झालं। त्याच्यामुळे मागच्या कालखंडामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या छोटी इमारत असल्या कारणानं, तर त्या सगळ्या अडचणी याच्यामध्ये दूर होईल। नक्कीच ग्रामीण भागामध्ये सौंदड हा ग्रामीण रुग्णालय फार चांगल्या पद्धतीने काम करेल। आज सौंदड या ठिकाणी बरेच प्रतीक्षेनंतर ग्रामीण रुग्णालय सौंदड याचं लोकार्पण झालेलं आहे। त्या प्रसंगी आता सर्वच विषय या ठिकाणी आरोग्याची धनसंपदा म्हणून आपण कशा प्रकारे या ठिकाणी सेवा देण्यात येईल आणि हाच सर्वात मोठा एक प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट, जो सौंदड ग्रामपंचायतच्या मागणी या 25 ऑगस्ट 2023ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ग्रामीण रुग्णालय सौंदड असं नामकरण लोकांच्या ठेवण्यात आलेलं आहे। काही दिवसानंतर आम्ही या ठिकाणी फलक लावणार आहोत। आज सौंदड इथे पुष्कळ दिवसापासून जे प्रतीक्षित होते, आपल्याला RH ग्रामीण रुग्णालयाच्या 30 बेडच्या खाटांचं इमारतीचं लोकार्पण आज माननीय आपले पालकमंत्री पाटील साहेबांनी केलेलं आहे। त्यासाठी इथे आपले लाडके आमदार बडोले साहेब, जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, मुरुगनाथम सर, CEO सर सगळे उपस्थित झाले होते। त्यानुसार आपण हे आजपासून काम या नवीन बिल्डिंगमध्ये चालू करत आहे।